नमस्कार अभ्यर्थींनो, मी मोनाली तुम्हा सर्वांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्वागत करते। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पेपरचं स्वरूप 9 सप्टेंबरला जो काही पशुसंवर्धन पर्यवेक्षक हा पेपर झाला त्याच्यासाठी पेपरचं स्वरूप काय होतं, मॉडरेट टू हार्ड लेवलचा पेपर होता की एकदम इझी होता ते सुद्धा आपण बघूयात। शिवाय कोणते प्रश्न विचारलेत किंवा प्रत्येक विषयानुसार काय प्रश्न होते किंवा टॉपिक्स आपण बघूया ज्याच्यावरती आपल्याला जास्त भर द्यावा लागेल। या पेपरचं स्वरूप बघितल्यानंतर याचा अंदाज आपल्याला येऊन जाईल। ठीक आहे, तर काल जे काही एक्झाम सेंटर होतं रामटेकडी येथे त्या ठिकाणी जाऊन लाईव्ह इंटरव्ह्यू घेतला होता। ठीक आहे, विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू झाला होता, त्यानुसार तुम्हाला आयडिया आली असेल। पण व्हिडिओचा बॅकग्राऊंड नॉईज खूप असल्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली कळालं नसेल की काय बोलतोय, पण त्याची आता तो बॅकग्राऊंड नॉईज कॅन्सल करून जे काही जो क्लिअर व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये व्हॉइस एकदम क्लिअर ऐकू येतोय त्याची लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल। ठीक आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचं ओपिनियन काय आहे एक्झामच्या बाबतीत किंवा कोणते प्रश्न होते सविस्तर तुम्ही तो व्हिडिओ बघून तुम्हाला समजणार आहे। ठीक आहे, तर आता पशुसंवर्धन पर्यवेक्षक परीक्षेचे 1, 2 आणि 3 9 तारखेचे आपण शिफ्टचे प्रश्न बघणार आहोत। तर मराठीमध्ये विचारलं होता, विरुद्धार्थी शब्द होता, समानार्थी शब्द होता, उतार्यावर प्रश्न होता, शब्दांचे अर्थ विचारले होते, वाक्यापासून उतारा बनवणे हा प्रश्न देखील होता। ठीक आहे, त्यानंतर बघा इंग्लिशमध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, सेंटेन्स करेक्शन, सिक्वेन्स वाईज अरेंजमेंट, करेक्ट स्पेलिंग म्हणजे स्पेल करेक्शन याच्यावरती प्रश्न होते। तर हे इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले होते। त्यानंतर जीके मध्ये बघा, एक तर त्याच्यामध्ये 2023च्या चालू घडामोडी विचारल्या होत्या, पुरस्कार होता, नद्या, इतिहास, संगीत घराणे म्हणजे इतिहासामध्ये पण घराणं विचारलं होतं बघा। ठीक आहे, भूगोलामध्ये नद्यांवर प्रश्न होता, पुरस्कारावर देखील प्रश्न होता, त्यामुळे पुरस्कार व्यवस्थित करून जायचे, चालू घडामोडी व्यवस्थित रीड करून जायचे, त्याच्यावरती प्रश्न विचारले होते। ठीक आहे, आता काही ॲज इट इज प्रश्न विद्यार्थ्यांकडून आले ते सुद्धा बघून घेऊयात। ओके, तर इथे बघा प्रश्न, महात्मा फुले सत्यशोधक समाजाची स्थापना म्हणजे महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली, तर याचं उत्तर सर्वांना माहिती 1873 मध्ये पुणे या ठिकाणी त्यांनी स्थापना केली होती। ठीक आहे, आता याची उत्तर सर्वांची मी देत बसणार नाहीये, तुम्ही त्याचं काय करायचंय स्वतः सर्च करायचंय किंवा स्वतः जर स्टडी केला असेल तर तुम्हाला याची उत्तर तर माहीतच असतील। ठीक आहे, तर महात्मा गांधींनी 1918 मध्ये सुरू केलेला सत्याग्रह कोणता, तर सर्वांना माहिती खेडा आणि अहमदाबाद हा 1918 मध्ये सुरू केला होता, 1917 मध्ये चंपारण सुरू केला होता। ठीक आहे, तर हे सत्याग्रह त्याच्यावरती प्रश्न विचारला होता। राफेल विमान उडवणारी पहिली महिला कोणती, तर याचं उत्तर शिवानी सिंग आहे। राईट, तर अशा पद्धतीचा प्रश्न म्हणजे करंट तुम्हाला जीके मध्ये हा प्रश्न विचारला होता, राफेल विमान उडवणारी पहिली महिला। त्यानंतर खालील तृणधान्य पीक कोणतं, खाली तृणधान्य दिले होते त्यातलं एक चूज करायचं होतं तुम्हाला। नंतर कृषी दिन कधी साजरा केला जातो हा प्रश्न होता, 1 जुलैला कृषी दिन साजरा करतात। राईट, गरिबी अहवाल कोणी सादर केला ह्याच्यावर प्रश्न होता, देशाच्या अंतर्गत उत्पन्नाचा जीडीपीचा वाटा किती याच्यावर प्रश्न होता, एमपीएससीच्या अध्यक्षांची निवड कोण करतं हा देखील प्रश्न होता। नंतर पंचायत राज्यमंत्री कोण हा प्रश्न होता। अजून पुढे बघूया, मदर डेअरीचे प्रादेशिक कार्यालय कोणतं आहे हा प्रश्न विचारला होता। कृषी आधारित योजनेवरती एक प्रश्न होता, कावेरी नदीचा उगम कोठे झाला हा प्रश्न होता। कॅनडा ओपन स्पर्धेमध्ये रौप्य पदक कोणी जिंकलं हा प्रश्न होता। नंतर भारताचे मध्य ठिकाण दर्शवणारे केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे याच्यावर प्रश्न होता। ठीक आहे, नंतर कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळते हा प्रश्न होता, तर गंगा आहे, ब्रह्मपुत्र आहे, त्यानंतर आपली कावेरी नदी सुद्धा आहे। ओके, कृष्णा, कावेरी, त्यानंतर महानदी, गोदावरी या सगळ्या आहेत ते बंगालच्या उपसागराला मिळतात। बरोबर, त्यानंतर लिथियमचे साठे कुठे मिळतात, करंटचे 2 प्रश्न होते, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे, त्रिपिटी ग्रंथ कोणत्या धर्मात आहे याच्यावर प्रश्न होते। ओके, आपल्याकडे आरोग्य सेविका भरती म्हणजे झेडपी मध्ये किंवा आता सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात आलेली आहे, त्यानुसार टीसीएस एक्झाम कंडक्ट करणार आहे। तर आपल्याकडे त्याच्या सर्व बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत। सो लक्षात घ्या, 1 सप्टेंबर पासून बॅच सुरू झाली आहे, तर तुम्ही अजून सुद्धा जॉईन करू शकता। त्याच्यामध्ये आरोग्य सेवक, सेविका, अर्धपरिचारिका, अधिपरिचारिका, ठीक आहे, ह्या सगळ्या ज्या कोणत्या तुमच्या एक्झाम्स असणार आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये त्याच्या सगळ्या बॅचेस आपल्याकडे सुरू झालेत। आपल्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून घेतलं जातं, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स असतात, व्हिडिओ डाउनलोड करू शकता, त्यानंतर टेस्ट सिरीज, ई बुक आणि त्यानंतर मोफत नोट्स मिळतात, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लासेस होतात। जरी लाईव्ह क्लासेस तुमचे मिस झाले तरी तुम्ही ते अनलिमिटेड टाइम्स नंतर पाहू शकता। ठीक आहे, कधीही। ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट। तर बॅच जॉईन करायची असेल तर डबल ओ अकॅडमी पुणे हे ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करा।
हे ॲप डाउनलोड करा. त्यानंतर तुम्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर अशा पद्धतीचे पोस्टर बॅनर दिसेल जे कोणती बॅच असेल त्याचं, तर त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा बाय करता त्या ठिकाणी खाली कुपन कोड देखील दिलेला असतो. त्या कुपन कोड विचारतात, त्याच्या ठिकाणी तुम्ही M18 हा जर कोड वापरला तर तुम्हाला या बॅचमध्ये जी कोणती बॅच असेल त्यामध्ये 10% डिस्काउंटमध्ये तुम्ही ती परचेस करू शकाल. म्हणजे ही फी जी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. ओके. आता गणित आणि बुद्धिमत्ताचे जे प्रश्न विचारले होते ना ते मॉडरेट टू काय हार्ड होते एकदम. ठीक आहे, म्हणजे ते इझी नव्हतेच, मॉडरेट टू हार्ड एकदम टाइम टेकिंग होते, मोठे लेंदी प्रश्न होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये समीकरण विचारलं होतं. ठीक आहे, समीकरण त्याच्यावरती तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे होते. सरासरी होती, पदावलीवरती 2 प्रश्न होते, सिटिंग अरेंजमेंटवरती प्रश्न होते, वेन आकृती विचारली होती, त्यानंतर वैवारीवर देखील प्रश्न विचारला होता. ठीक आहे, आता गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये अंकमालिका अक्षरमालिका, ठीक आहे, म्हणजे नंबर सिरीज अल्फाबेट सिरीज याच्यावर प्रश्न होता. इक्वॅलिटी, ठीक आहे, जसं की मी सांगितलं होतं की IBPS एक्झाम कंडक्ट करते, मग त्यांचा एक्झाम पॅटर्न आपण जर आधी बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल की इक्वॅलिटी याच्यावरती प्रश्न विचारला होता. इक्वॅलिटी आपण तर शिकलोच होतो टॉपिकमध्ये, याच्यावर जवळपास 4 प्रश्न होते, 4 क्वेश्चन याच्यावर विचारले होते. शेकडेवारीवरती देखील प्रश्न होता. आता बघूयात की टेक्निकल हा विषय आहे त्याच्यावरती कोणते प्रश्न होते. तर भारतीय शेळीची जात कोणती हे विचारलं होतं. डुकराच्या पिल्लाला काय म्हणतात, दुधाळ गायीच्या प्रमुख जाती होत्या, शिवाय गरिबांची गाय कोणती हा सुद्धा प्रश्न होता. तर सर्वांना माहिती आहे काय, शेळी किंवा आपण म्हणतो बकरी ही काय गरिबांची गाय म्हटली जाते. ओके. त्यानंतर कोणता प्रश्न बघा, जनावरांच्या लाळा खरकून हा विषाणूजन्य रोग कोणत्या जातीच्या विषाणूमुळे होतो हा प्रश्न होता. नंतर पशुधन खाद्यासाठी बघा डॅश डॅश हे प्रथिने प्रमाण अधिक असणारे खाद्य होय. आता कोणतं होतं ते तुम्हाला ऑप्शन मधून चूज करायचं होतं. ठीक आहे, हे होते टेक्निकलचे प्रश्न. त्यानंतर म्हशीचा गाभण काळ विचारला होता, गायीचा गाभण काळ विचारला होता. ओके. त्यानंतर हे प्रश्न तुम्हाला टेक्निकल साठी होते. आता आपल्याकडे आरोग्य सेवक भरतीची नवीन बॅच सुरू झाली आहे. ठीक आहे, आरोग्य सेविकाची बघितली, आरोग्य सेवकची बघितली. ठीक आहे, आता ही जी आहे ती TCS पॅटर्न नुसार असणार आहे. ठीक आहे, याची फी जी आहे ती 1,500 आहे. 1 सप्टेंबर पासून बॅच सुरू झाले, तुम्ही अजून सुद्धा या जॉईन करू शकता. तर याच्यामध्ये तुमचं जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होतं, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स असतात तुम्हाला, टेस्ट सिरीज, ई बुक, मोफत नोट्स. ठीक आहे, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लासेस होतात. जरी तुमचं लेक्चर मिस झालं तरी सुद्धा तुम्ही ते अनलिमिटेड टाइम्स पाहू शकता. ठीक आहे, हे आपल्या बॅचचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, आता ही जे काही बॅच आहे तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर डबल अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करा. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बाय करता त्या ठिकाणी तुम्ही कोड वापरून 10% डिस्काउंटमध्ये परचेस करू शकता. तर कोड कोणता वापरणार तुम्ही, तर MA10 हा जो कोड आहे तो तुम्हाला वापरायचा आहे. ठीक आहे, तर आता या ठिकाणी तुम्ही बघितलं सगळे तुम्ही पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते हे सगळे तुम्ही प्रश्न सुद्धा बघितले, शिवाय टॉपिक सुद्धा तुम्हाला समजले असतील की कोणते टॉपिक व्यवस्थित करायचे ज्याच्यावरती प्रश्न येणार आहेत. ओके. आता विषय राहिला तर तुम्हाला जर सविस्तर मुलांच्या जर प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या असतील, त्यांनी कोणी काल एक्झाम दिली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे. तो व्हिडिओ जो आहे तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करा आणि तो तुम्ही व्हिडिओ पहा, म्हणजे मुलांचं काय ओपिनियन आहे ते तुम्हाला समजेल. ठीक आहे, तर एक्झाम जी होती ती मॉडरेट टू हार्ड लेवलची होती. ठीक आहे, 3 शिफ्टमध्ये झाली आजच्या. ठीक आहे, 10 सप्टेंबरला जी कोणती एक्झाम होईल त्या रिलेटेड सुद्धा व्हिडिओ लवकरच अपलोड होईल. तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे त्या रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन किंवा अपडेट लगेचच मिळून जाईल. ओके, थँक्यू.